विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6 नंबरचा लेसन सबस्टन्स इन डेली यूज याचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. नंबर 1 फिल इन द ब्लँक्स यूजिंग प्रॉपर वर्ड्स. त्यातला फर्स्ट दिला आहे क्वेश्चन ए दिलाय. त्यातला रबर मेड बाय व्हल्कनायझेशन इज अ डॅश मटेरियल. याचा आन्सर आहे हार्ड मटेरियल. सेकंड दिला आहे मॅनमेड मटेरियल्स आर मेड बाय डॅश नॅचरल मटेरियल. याचा आन्सर आहे प्रोसेसिंग. नेक्स्ट बघूया. सी दिला आहे यातलं डॅश थ्रेड वॉज डेव्हलप सायमल्टेनियसली इन न्यूयॉर्क अँड लंडन. याचा आन्सर आहे नायलॉन. आणि लास्ट दिला आहे रेयॉन इज ऑल्सो नोन ॲज डॅश. याचा आन्सर आहे सिंथेटिक सिल्क. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे व्हाय डीड द नीड फॉर मॅनमेड मटेरियल अराईज. म्हणजे मॅनमेड मटेरियलची गरज का वाढली. याचा आन्सर बघूया. द नीड फॉर मॅनमेड मटेरियल अरोज ड्यू टू द फॉलोइंग रिझन. खालील कारणांमुळे मॅनमेड मटेरियलची गरज वाढली. त्यातलं फर्स्ट आहे टू मीट द नीड्स ऑफ अन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. म्हणजे ही जी वाढती पॉप्युलेशन आहे यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मॅनमेड मटेरियलची गरज वाढली. सेकंड दिला आहे ह्युमन नेचर टू ट्राय टू मेक द लाईफ मोर कम्फर्टेबल. म्हणजे मानवाचा नेहमी असा प्रयत्न राहिला आहे की मानवाचं जे जीवन आहे ते कसं बनवायचं, अतिशय कम्फर्टेबल सुखदायक बनवण्याचं. यासाठी मॅनमेड मटेरियलची गरज वाढली. थर्ड आहे दे कॅन बी मेड अवेलेबल इन अ प्लेंटी इन ॲट अ लो कॉस्ट. म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये भरपूर प्रमाणात ते उपलब्ध होऊ शकतं. नंतर द रिझर्व ऑफ नॅचरल सबस्टन्सेस इज डिक्रीजिंग. म्हणजे नॅचरल सबस्टन्सेस जे आहे त्यांचं प्रमाण कसं होत आहे, त्याचं रिझर्वियर कसं होत आहे, कमी होत आहे. नेक्स्ट बघूया. बी क्वेश्चन दिला आहे विच आर द नॅचरल मटेरियल ऑब्टेन फ्रॉम द प्लांट्स अँड ॲनिमल्स. याचा आन्सर आहे लेदर, जूट, ऊल, कॉटन, सिल्क आर द नॅचरल सबस्टन्सेस ऑब्टेन फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल. सी क्वेश्चन बघूया. व्हॉट इज व्हल्कनायझेशन. बघा हा जो क्वेश्चन आहे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला आत्ता फर्स्ट टर्ममध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे अतिशय व्यवस्थित ऐकायचं आहे की व्हॉट डू यू मीन बाय व्हल्कनायझेशन किंवा व्हॉट इज व्हल्कनायझेशन. याचा आन्सर बघूया. Vulcanization is the process in which rubber is heated with sulfur for 3 to 4 hours. म्हणजे व्हल्कनायझेशन ही अशी प्रोसेस आहे की या ठिकाणी रबर जे आहे ते सल्फर सोबत 3 ते 4 तासांसाठी तापवलं जातं, गरम केलं जातं. सल्फर इज मिक्स टू गिव्ह हार्डनेस टू रबर. म्हणजे हा जो सल्फर आहे तो रबरला हार्डनेस म्हणजे कठीणपणा प्रोव्हाइड करतो. द प्रपोर्शन ऑफ सल्फर डिपेंड्स ऑन द पर्पज फॉर विच द रबर इज टू बी यूज. म्हणजे हे जे सल्फर जे आहे त्याचं जे प्रमाण आहे हे रबर आपल्याला किती प्रमाणात कठीण हवं या प्रमाणात त्या सल्फरचं प्रपोर्शन ठरलेलं असतं. म्हणजे ही जी सर्व प्रोसेस आहे यालाच काय म्हणतो आपण तर व्हल्कनायझेशन म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन डी विच नॅचरल मटेरियल आर यूज टू ऑब्टेन फायबर्स. याचा आन्सर बघूया. कॉटन, वूड पल्प अँड व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑब्टेन फ्रॉम मिनरल्स ऑइल्स आर यूज टू ऑब्टेन फायबर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन दिला आहे व्हॉट आर वी यूज फॉर. तर त्यातलंच क्वेश्चन नंबर ए आहे व्हॉट आर वी यूज फॉर. त्यातलं फर्स्ट दिलं आहे सॉइल. बघा आपण सॉइलचा वापर कशासाठी करतो. याचा आन्सर आहे इट सपोर्ट प्लांट्स लाईफ अँड हेन्स इनडायरेक्टली सपोर्ट ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे ही जी सॉइल आहे ते प्लांटचे जे लाईफ आहे त्याला सपोर्ट करते आणि इनडायरेक्टली ह्युमन लाईफ सपोर्ट करते किंवा ऑल लिव्हिंग थिंग्सला सपोर्ट करते सॉइल. इट इज यूज फॉर मेकिंग क्ले, पॉट्स, युटेन्सिल अँड ब्रिक्स. आणि सॉइलचा वापर करून आपण अतिशय चांगल्या चांगल्या वस्तू म्हणजे जसे क्लेचे पॉट्स बनवू शकतो, युटेन्सिल्स बनवू शकतो, त्याच्या ब्रिक्स बनवू शकतो. नेक्स्ट बघूया वूड. वूडचा वापर कुठं करतो आपण. इट इज यूज इन पेपर इंडस्ट्री. पेपर इंडस्ट्रीमध्ये पेपर बनवण्यासाठी लाकडाचाच वापर केला जातो. इट इज ऑल्सो यूज टू मेक फर्निचर. म्हणजे फर्निचर बनवण्यासाठी सुद्धा आपण लाकडाचाच वापर करतो. नेक्स्ट बघूया. नायलॉन. नायलॉनचा वापर आपण कुठे करतो. इट इज यूज टू मॅन्युफॅक्चर क्लोथ्स, फिशिंग नेट, रोप्स. म्हणजे क्लोथ्स तयार करण्यासाठी, फिशिंग नेट्स बनवण्यासाठी, त्याचबरोबर रोप्स बनवण्यासाठी सुद्धा नायलॉनचा वापर केला जातो. नेक्स्ट बघूया.
पेपर. इट इज यूज इन अवर टेक्स्टबुक, नोटबुक्स, करन्सी नोट्स. म्हणजे पेपरचा वापर करून आपण टेक्स्टबुक, नोटबुक्स आणि जे आपले पैसे म्हणतो आपण, रुपीज म्हणतो, त्या नोट्स ज्या बनवल्या जातात त्या पेपरपासूनच बनवल्या जातात. नेक्स्ट बघूया रबर. इट इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ इरेझर, टायर्स, रबर टॉईज, रबर बँड एक्सेट्रा. म्हणजे रबरचा वापर आपण इरेझर बनवण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे टायर्स बनवण्यासाठी, रबरची टॉईज बनवण्यासाठी, टॉईज म्हणजे खेळणी बनवण्यासाठी, रबर बँड्स बनवण्यासाठी या ठिकाणी आपण रबरचा वापर करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ इज पेपर मॅन्युफॅक्चर? राईट इन युअर ओन वर्ड्स. म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये राईट डाऊन करायचं आहे की पेपर कसा तयार होतो. बघा आता त्याचं महत्त्वाचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा याचा आन्सर आहे कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन ट्रीज आर यूज टू मेक पेपर. म्हणजे हे जे पाईन ट्रीज आहे, जसं कॉनिफरस ट्रीज आहे, जसे की पाईन ट्रीज, याचा वापर करून आपण पेपर बनवू शकतो. आता ते कसे तयार होतात बघूया. बघा, द बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दिस ट्रीज इज फर्स्ट रिमूव्ड अँड द वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. म्हणजे हे जे मोठे मोठे लाकडाचे ओंडके आहे, याची जी बार्क आहे, वरची जी साल आहे ती काढली जाते. नंतर वूड इज ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस. नंतर जे मोठा लाकडाचा ओंडका आहे त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. द मिक्सचर ऑफ दिस पीसेस विथ सम केमिकल्स इज केप्ट सोक फॉर अ लॉंग टाईम टू फॉर्म द पल्प. नंतर हे जे मिक्सचर आहे त्या लाकडाच्या तुकड्यांचं एका केमिकलमध्ये ते ठेवून दिलं जातं आणि ते भरपूर दिवसांसाठी ठेवून दिला तर जेणेकरून त्याच्यापासून पल्प तयार होईल. नंतर ऑन कम्प्लिशन ऑफ केमिकल प्रोसेस फायबरस सबस्टन्स फ्रॉम द वूड पल्प इज सेपरेटेड अँड सम डाईज आर ॲडेड. म्हणजे जेव्हा ही केमिकल प्रोसेस कंप्लीट होते, म्हणजे आपण जे लाकडाची ओंडके घेतले होते, तुकडे घेतले होते, ते तुकड्यांना आपण एका केमिकलमध्ये सोक करायला ठेवून दिले होते. नंतर ती केमिकल प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्या वूडपासून फायबरस सबस्टन्स तयार होतात आणि वूड पल्पपासून जी फायबरस सबस्टन्स तयार झाले त्यामध्ये काही कलर ॲड केले जातात. द पल्प इज देन पास थ्रू द रोल. नंतर हा जो पल्प आहे तो रोलरवरून पास केला जातो अँड डाईड टू फॉर्म द पेपर. आणि तो वाळल्याच्या नंतर त्यापासून अतिशय सुंदर असा पेपर आपल्याला तयार झालेला दिसतो आणि नंतर त्याला ओन्स करून त्याचे रील्स बनवले जातात. नेक्स्ट बघूया. बघा, गिव्ह सायंटिफिक रिझनचा क्वेश्चन आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात. सायंटिफिक रिझन म्हणजे शास्त्रीय कारणे द्या. बघा त्यातला पहिला क्वेश्चन, वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स ड्युरिंग समर. आपण उन्हाळ्यामध्ये कॉटनचेच कपडे का वापरतो? बघा, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आत्ता तुम्हाला जी 6माही परीक्षा येणार आहे तिच्यात विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन सुद्धा. बघा याचा आन्सर, ड्युरिंग समर वी स्वेट मोर ड्यू टू हाय टेम्परेचर. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला हे जे हाय टेम्परेचर असतं, अतिशय जास्त तापमान असतं, त्यामुळे आपल्याला जास्त घाम येतो. कॉटन क्लोथ्स ॲब्सॉर्ब स्वेट. म्हणजे कॉटनची जी कपडे आहेत ती पूर्ण घाम जो येणार आहे आपल्याला तो शोषून घेतात. तिसरं दिलं आहे, सिंथेटिक क्लोथ्स आर वॉटर रेपलंट. म्हणजे सिंथेटिक म्हणजे जे शायनिंग करणारे, चकाकी करणारे जे कपडे असतात किंवा आपण त्यांना सिंथेटिक क्लोथ्स म्हणतो, ते आर वॉटर रेपलंट. म्हणजे ते ॲब्सॉर्ब करू शकत नाही, वॉटर ते शोषून घेऊ शकत नाही. दे डू नॉट ॲब्सॉर्ब स्वेट अँड वी फील अनकम्फर्टेबल. बघा, आपण लग्नात जाताना एखादी सिल्कची साडी परिधान करतो, त्या ठिकाणी ते जे कपडे आहे सिल्कसारखे कपडे, ते कधीच आपला स्वेट जो आहे तो ॲब्सॉर्ब करत नाही, त्यामुळे आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं. हेन्स वी मस्ट यूज कॉटन क्लोथ्स इन समर. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये शक्यतो कसले कपडे वापरले पाहिजे? आपण शक्यतो कॉटनचे क्लोथ्सच वापरले. क्वेश्चन बघूया. व्हाय मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ मटेरियल. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मटेरियलचा वापर करतो आहे तर आपण अर्थव्यवस्था सुद्धा आपण ऑब्झर्व करायला हवी. तर का ऑब्झर्व करायला हवी? बघा याचा आन्सर, ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ नॅचरल सबस्टन्सेस बाय ह्युमन बीइंग टू फुलफिल देअर नीड्स दे आर गेटिंग डिप्लिटेड ॲट द फास्टर रेट. म्हणजे मानव जो आहे तो त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व नॅचरल सबस्टन्सचा वापर करत आहे आणि नॅचरल सबस्टन्सचा वापर भरपूर प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे ते फास्टर रेटमध्ये ते नॅचरल सबस्टन्सेस कमी होत आहे. At the same time, it takes very long time for this substance to get naturally form again. आणि हे जे नॅचरल सबस्टन्स आहे ते तयार करण्यासाठी किंवा ते पुन्हा नव्याने तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो.
हेन्स वी मस्ट ऑब्झर्व इकॉनॉमी इन द यूज ऑफ मटेरियल, म्हणजे आपण त्यासाठी थोडा विचार केला गेला पाहिजे, ओके नाही, अर्थव्यवस्था बघितली पाहिजे. इन द यूज ऑफ मटेरियल म्हणजे आपण त्या गोष्टीचा वापर करताना त्या गोष्टी आपण कितपत प्रमाणात वापरल्या गेला पाहिजे याचा विचार केला गेला पाहिजे. सो दॅट दे आर अवेलेबल फॉर द फ्युचर जनरेशन ऑल्सो, जेणेकरून ते आपल्याला फ्युचर जनरेशनसाठी सुद्धा हे नॅचरल सबस्टन्स उपभोगता आले पाहिजे किंवा त्यांना मिळाले पाहिजे. या पद्धतीने आपण त्यांचा वापर केला गेला पाहिजे. नेक्स्ट बघूया. सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ आर. बघायचा आन्सर. बघा, सेव्हिंग पेपर इज द नीड ऑफ आर म्हणजेच काय, पेपर वाचवणं ही आजच्या काळाची किंवा तासाची गरज आहे असं म्हटलं गेलं आहे. बघा आता या ठिकाणी सेव्हिंग पेपर मीन्स सेव्हिंग ट्रीज ॲज वूड इज यूज ॲज द रॉ मटेरियल टू मॅन्युफॅक्चर पेपर. म्हणजे जर आपल्याला पेपर वाचवायचा आहे, पेपर म्हणजेच काय, कागद जर वाचवायचा आहे तर आपल्याला झाडं वाचवावे लागतील. झाडं म्हणजेच काय, तर वूड वाचवावं लागेल, कारण वूड जे आहे ते रॉ मटेरियल म्हणून यूज केला तर पेपर तयार करण्यासाठी. म्हणजे जर आपल्याला पेपर तयार करायचा असेल तर आपल्याला लाकडाची गरज भासते. आणि हे लाकूड कुठून मिळतं, तर लाकूड आपल्याला झाडापासूनच मिळतं. ट्रीज आर नॅचरल हॅबिटेट फॉर मेनी लिव्हिंग थिंग्स. म्हणजे ट्री हे भरपूर म्हणजे सर्वच जे लिव्हिंग थिंग्स आहे यांचं नॅचरल हॅबिटॅट आहे. म्हणजे ह्या लिव्हिंग थिंग्ससाठी ट्रीज अतिशय इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे. ट्रीज जर नसेल तर माणूस जगू शकत नाही किंवा मानवी जीवन हे अस्तित्वातच राहणार नाही. नेक्स्ट, ट्रीज हेल्प इन इन्क्रीजिंग रेनफॉल अँड वॉटर. म्हणजे ट्रीजच्या सहाय्यामुळेच पाऊस पडतो किंवा आपल्याला वॉटर अवेलेबल होतं. हेन्स सेव्हिंग पेपर हेल्प्स इन सेव्हिंग ट्रीज which in turn maintains balance in nature. म्हणजे जर आपण पेपर वाचवला तर आपण झाडं वाचवतो, मग त्यामुळे जो आपला निसर्गामधला जो मेन बॅलन्स आहे तो टिकून ठेवता येईल. म्हणजे आपल्याला त्यासाठी पहिल्यांदा काय सेव्ह करणं गरजेचं आहे, वाचवणं गरजेचं आहे, तर पेपर आपण जर कमीत कमी वापर केला पेपराचा तर आपण एक प्रकारे झाडांना वाचवतो आहे. झाडं वाचले तर आपला निसर्गामधला जो बॅलन्स आहे तो टिकून ठेवता येईल. नेक्स्ट बघूया. मॅनमेड मटेरियल हॅव मोर डिमांड. बघा, मॅनमेड मटेरियलची गरज का वाढली आहे याचा आन्सर बघूया. मॅनमेड सबस्टन्स आर वॉटरप्रूफ, लाईट वेट अँड इझी फॉर ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे माणसाने जे बनवलेले पदार्थ आहे किंवा वस्तू आहे ते वॉटरप्रूफ आहे, अतिशय लाईट वेट आहे आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा इझी आहे. सबस्टन्सेस इन डेली यूज, आपल्या डेली यूजचे सबस्टन्स आपण ते ट्रान्सपोर्ट करू शकतो. दे आर इझियर टू यूज अँड कॅन बी मेड अवेलेबल इन प्लेंटी ॲट लो कॉस्ट. म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये आपण भरपूर अशा प्रमाणात ते साहित्य तयार करू शकतो. हेन्स देअर इज मोर डिमांड फॉर मॅनमेड मटेरियल. त्यामुळे मॅनमेड मटेरियलची गरज ही वाढली आहे. नेक्स्ट बघूया. ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. ह्युमस हे नॅचरल मटेरियल आहे, तर ते कसं काय, बघायचा आन्सर. ह्युमस इज ऑब्टेन फ्रॉम प्लांट अँड ॲनिमल वेस्ट. ह्युमस कसं आपल्याला मिळतं, तर हे जे प्लांट आहे किंवा ॲनिमल आहे यांच्या वेस्टपासून ते आपल्याला मिळतं. मायक्रो ऑर्गॅनिझम ॲक्ट ऑन दिस वेस्ट अँड कन्व्हर्ट देम इन टू ह्युमस. म्हणजे बघा, झाडाचा पालापाचोळा खाली पडला किंवा ॲनिमलची वेस्ट असते, ओके नाही, मग त्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझम ॲक्ट होतात आणि त्यामधली जी केमिकल प्रोसेस होते त्यापासून हे ह्युमस तयार होतो. हेन्स ह्युमस इज अ नॅचरल मटेरियल. आणि त्यामुळे ह्युमस कसं आहे, नॅचरल मटेरियल आहे. फाइंड आउट यातला फर्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ इज लॅक ऑब्टेन फ्रॉम नेचर. आता आपल्याला लॅक जो मिळतो आहे नेचरपासून तो कसा मिळतो याचा आन्सर बघूया. लॅक इज रेसिनस सबस्टन्स सिक्रेटेड फ्रॉम द ग्लँड्स प्रेझेंट इन द स्किन ऑफ फिमेल लॅक इन्सेक्ट. म्हणजे असा एखादा चिपचिपा पदार्थ सिक्रेट केला जातो कशामधून, तर जो फिमेल लॅक इन्सेक्ट असतो त्याची जी स्किन असते त्याच्या स्किनमध्ये प्रेझेंट असलेल्या ग्लँड्समधून असा चिपचिपा पदार्थ सिक्रेट करतो तो लॅक इन्सेक्ट. नंतर लॅक इन्सेक्ट लिव्ह ऑन द पलाश ट्रीज. कशावरती राहतो तो, पलाश ट्रीजवरती हा लॅक इन्सेक्ट राहतो. इन इंडिया लॅक इज मेनली प्रोड्यूस इन द स्टेट्स ऑफ राजस्थान अँड बिहार. आणि जास्त करून राजस्थान आणि बिहारमध्ये हे जे लॅक आहे ते उपलब्ध होते आपल्याला. नेक्स्ट बघूया. हाऊ आर पर्ल्स ऑब्टेन. आपल्याला पर्ल्स कसे ऑब्टेन होतात बघा याचा आन्सर. पर्ल्स आर फॉर्म व्हेन अ फॉरेन
particles such as grains of sand or small particles of rock accidentally enter the space between the mantle and the shell of an oyster body. बघा आता या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलं आहे की हे जे पर्ल्स आहे म्हणजे आपल्याला मोती बनतो आहे, तर हा मोती कसा बनतो? व्हेन अ फॉरेन पार्टिकल्स सच एज ग्रेन्स ऑफ सँड, म्हणजे एखादा वाळूचा जो कण आहे किंवा अतिशय बारीक जसा पार्टिकल आहे तो जर जे शिंपले असतात त्या शिंपल्यांच्या बॉडीच्या किंवा शेल ऑफ अन ऑयस्टर बॉडी, ऑयस्टरच्या बॉडीच्या जर आतमध्ये तो शिरला तर काय होणार पुढे? ऑयस्टर कॅन नॉट रिजेक्ट द पार्टिकल. हा जो ऑयस्टर आहे तो त्या पार्टिकलला रिजेक्ट करू शकत नाही. अँड ॲज अ डिफेन्स मेकॅनिझम इट प्रोड्युसेस अ शायनिंग कोटिंग कॉल्ड नॅर्स ऑन द पार्टिकल्स लेअर बाय लेअर. म्हणजे जो पार्टिकल त्या ऑयस्टरच्या मध्ये शिरलेला असतो त्याच्या भोवती त्यामध्ये असलेलं जे मेकॅनिझम आहे ते काय करतं? तिच्यावरती शायनिंग कोटिंग तयार करतं. ॲज द शायनी लेयर्स गेट ॲडेड द पर्ल्स इट फॉर्म. म्हणजे जसं जसं तिच्यावरती शायनी लेअर येत जाते तो पर्ल्स तयार होतो. नंतर द कल्चरल पर्ल्स आर आर्टिफिशियल फॉर्म बाय इन्सर्टिंग अ बीड in oyster shell and allowed to coat it with nairs over several years. अशा प्रकारे आपण हे पर्ल्स ऑब्टेन करू शकतो. अशा प्रकारे आज आपण स्टँडर्ड 6 जनरल सायन्सचा 6 नंबरचा जो लेसन होता सबस्टन्स इन डेली यूज या लेसनचा एक्सरसाइज बघितला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.